प्रसन्न झालं. मी तुझी कठोर परीक्षा घेतली आणि त्या तू उतरलाय त्यासाठी तुला सिद्धी प्राप्त होईल. या तुझ्या भक्ताला वेदा सिद्धी प्राप्त होणार. मग सांग देवा ती वेदा सिद्धी कोणत्या पद्धतीनं या तुझ्या भक्ताला देणार. मला एक कठोर दिव्य सांग देवा. असं कोणतं कठोर दिव्य? येणारी अमावस्या आणि काळा कुट्ट अंधार. सांग देवा काय केलं पाहिजे? त्या दिवशी जो नवविवाहित नुकताच कुठं तरी त्या स्त्रीचं लग्न झालं अशी नवविवाहित स्त्री त्याचा अपहरण करून तिचं अपहरण मी करावा. त्याचा अपहरण करून स्मशान भूमीत धाडावं आणि त्याचा बळी द्यावा लागेल. काय माझा देव मला प्रसन्न झाला आणि माझ्या देवाच्या मुखातून निघणारे शब्द मला तुला आवडतं का? मला द्यायचं असेल तर मला वेदा सिद्धी प्राप्त झाली पाहिजे. या चंड भैरवा वेदा सिद्धी प्राप्ती झाली पाहिजे. मागून मागून काय मागितलं? वेदा सिद्धी. वेदा मग का तुला वेदा सिद्धी कशासाठी पाहिजे? या स्मशानात मी सगळं वास्तव्य करतोय. एवढंच नव्हे या स्मशानात मी अघोरी शक्ती निर्माण केली. माझ्या नसा माझ्या भक्ताच्या प्रेमात अघोरी शक्ती आहे. आणि देवा मी कुठल्याही देवतेला घाबरत नाही पण तुझा कृपाशीर्वाद आणि तुझी वेदा सिद्धी मला हवी. आणि म्हणूनच या स्मशानात मी तुझी आराधना केली. मग देवा मला वेदा सिद्धी हवी. तुला सर्व सिद्धी हवी पण देवा पण हा वांगडा शब्द का? तुला अष्टविद्येत प्रारंभ करायचा यासाठी तुझी परीक्षा घ्यायची लागली. माझी सत्य परीक्षा मग देवा एवढंच ना मग विलंब कशा येत असा. Why
जीवनात आली असेल अमावास्याची काळा खोट रात त्या काळा खोट रात्रीचा सहाय्य घेऊन मी तिचा शिलाभ्रष्ट करणार एवढाच नव्हे तर त्यात स्मशानात तिचा मी बळी देणार म्हणजे खेळोय हा खुंड भैरव अशी मी अघोर शक्ती निर्माण करेन. होय, अघोर शक्ती, अघोर शक्ती. Mate,
आणि शिखरापासून काठापर्यंत पाहिलं तर हे सारे भक्त या देवाच्या भक्तीत लीन आहे. प्रत्येकाच्या मुखातून एकच मंत्र घोष होत आहे, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. या क्षणाक्षरी मंत्राचा जयघोष चालू आहे. भक्त असेल तर भक्तीत चालू देवा. हा तुमचा जयता आणि मायेचा देव तुमच्या रक्षणासाठी सदैव तत्पर आहे, सदैव तत्पर आहे. शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु. अरे वा, इकडे कोण शांकिनी डांकिनी, इकडे कोण भूतगण पिशाचगण आहे. तुम्हालाही माझा मनोमय आशीर्वाद, मनोमय आशीर्वाद. अरे बापरे, इकडे कोण बाळ नंदी, अरे खाली मान खाली करून का बसलाय. आज तुझी माता गिरिजा आज या कैलासी नाही म्हणून तुला वाईट वाटतं. अरे वेडा, तुझी माता गेली आहे भक्तांना दर्शन घेण्यासाठी, येईलच तुझ्या. पण वेडा, तू कोणी सामान्य नाही आहे. अरे ज्यावेळी तुझा पितृमुनीचा म्हणजे सिकिमुनीचा अपमान झाला, त्या अपमानाचा बदला घेण्यासाठी तू संघावर भर केली. साऱ्या 33 कोटी देवतांना सहभागी करून सोडला. आणि वेडा, शेवटी आलास तर तुझ्या कैलास. तुझा आणि माझा संघर्ष झाला. त्या संघर्षात तुझा आणि माझा घनघोर आणि युद्धात वेड्या तुम्हाला प्रेमात पाडला. माझ्या छातीवर पाय ठेवतो, आज वेळी वेड्या मी तुला म्हणालो, सांग तुला काय हवं आहे ते माग. त्याच वेळी तू मला म्हणाला, तू गर्वाने फुगून गेला होता. युद्धात मी तुम्हाला हरवलाय. त्यावेळी तुम्हाला काय हवं आहे ते बघा. मी मागचा पुढचा विचार न करता वेड्या त्याच वेळी मी म्हणालो, हे महानंदी, आजपासून तू माझं वाहन हो. जेव्हापासून तू माझं वाहन झाला, तुझ्या पृष्ठभागावर बसून या विश्वाची भ्रमंती हा बोळाचा करतो आहे. भक्तांच्या रक्षणासाठी एक सारखा भ्रमंती करतो आहे. जय भोलेनाथ. अक्षरी मंत्राने सारा कैलास कसा दुमदुमला जातो. पण आमचं नित्याचं कर्तव्य, ते कर्तव्य कोणतं असेल तर शंभू महादेवांची पाठपूजा करावी आणि शिवानी मंगलशास्त्रांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा. ध्यान धारणा राहून बसलेली शिवाजी कृती पाहता क्षणी मन प्रसन्न झाले. पण त्यांच्या ध्यानाचं विसर्जन कोणत्या तऱ्हेने करावं हे आम्हाला पुन्हा सांगा.